आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल। जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत कमी कराव्यात रिपाईंची मागणी। सध्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खाद्यतेलाच्या किमती 20% जादा दराने वाढलेल्या आहेत। वास्तविक पाहता सणासुदीचा विचार करता ह्या किमती वाढवणे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला परवडणारे नाही। सरकारने 20% जादा रकमेने किमती वाढवल्या ही बाब निषेधार्थ आहे। वास्तविक पाहता सध्याच्या काळामध्ये सरकारच्या वतीने लाडक्या बहिणीचे कौतुक केले जात आहे। ही जनतेची फसवणूक आहे। एकीकडे लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देण्याची घोषणा करायची आणि तिच्याच भावाकडून किंमत जास्त आकारून पैसे लुटायचे, ही शुद्ध फसवणूक आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी 20% जीवनावश्यक वाढ किमतीचा निर्णय रद्द करून तेलासह सर्व वस्तूंच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या व अल्पसंख्याक विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना निवेदन देण्यात आले आहे। यावेळी प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे, मारुती सोनवणे, मेजर साबळे, सलीम मुल्ला, इब्राहिम शेख, इम्रान शेख, सिकंदर शेख, इरफान कल्याणी आदी पदाधिकारी उपस्थित होते। सध्या महाराष्ट्रात सहित संपूर्ण देशभरामध्ये खाद्यतेलाच्या किमती जवळजवळ 20% वाढवण्याचा निर्णय त्या शासनानं आणि केंद्र शासनाने घेतलेला आहे। वास्तविक पाहता सध्याचे दिवस सणासुदीचे दिवस आहेत आणि जर या ठिकाणी अशा खाद्यतेलाच्या किमती म्हणा किंवा सर्वच किमतीच्या जर अत्यावश्यक असणाऱ्या किमतीच्या वस्तू वाढत असतील तर ते सर्वसामान्य लोकांना, जनतेला आणि गरीब जनतेला या ठिकाणी न परवडणार आहे। या ठिकाणचा रोजचा माणूस सकाळी उठून काम करून आणणारा आणि नंतर आपल्या पोटाची खळगी भागून काम करत असताना सणासुदीचं थोडं या ठिकाणी कुठेतरी गोडवा घेत असतो आणि गोडवा घेत असताना जर अशा पद्धतीने किमती जर वाढत असतील तर त्या साध्या माणसानं, सर्वसामान्य माणसानं या ठिकाणी सण साजरा करावा किंवा नाही अशी परिस्थिती या महाराष्ट्रातील जनतेने केलेली आहे। आणि म्हणून मला म्हणायचं आहे की येणाऱ्या या सणासुदीच्या निमित्तानं तरी कमीत कमी या जीवनावश्यक वस्तूच्या किमती आहेत त्या किमती कुठेतरी स्थिर ठेवाव्यात असं माझं सरकारला या ठिकाणी आव्हान आहे। आता सध्या लाडक्या बहिणीच्या नावानं जे काय धंगानाट चालू आहे, लाडक्या बहिणीला पैसे दिले परंतु दुसरीकडे त्या लाडक्या बहिणीला देऊन दुसरीकडून आमच्याच खिशातनं, जनतेच्याच खिशातनं या ठिकाणी पैसे काढले जातात। ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि ही जी लाडकी बहीण योजना ही एकदम ती फसवी नाही। कारण जर त्यांना जर वाटलं असतं महाराष्ट्रातल्या बहिणीचं जर त्यांना जर थोडी तरी सहानुभूती वाचली असती तर त्यांनी अशा पद्धतीने महागाईचा हा निर्णय घेतला नसता असं मला वाटतं। कारण घरामध्ये स्वयंपाक करायला लाडकी बहीणच असती आणि त्या जर बहिणीला जर ह्या महागाईमुळे पुन्हा एकदा डोळ्यात असू येत असेल तर तुमच्या लाडक्या बहिणीचा काय फायदा असं या ठिकाणी मला वाटतं। तेव्हा जनतेने याचा विचार करून लाडक्या बहिणीपेक्षा या ठिकाणी आपल्यासमोर आलेलं जे ताट आहे त्या ताटामध्ये कसं या ठिकाणी 4 घास चांगले मिळतील इकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे आणि सरकारनं सुद्धा त्यांचा या ठिकाणी विचार करावा अशी आमची विनंती आहे।